स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां रामकृष्णमामे मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार। या भगवद्गीतेच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2 आणि श्लोक 29 याची आपण चर्चा करत होतो। आपल्या सगळ्यांना हे लक्षात असेलच। मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती त्याचा थोडा संदर्भ घेऊन मग पुढे जाऊया। आधी श्लोक वाचूया। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो। तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्या विषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही। म्हणजे सगळंच काही विलक्षण आहे असं भगवान सांगतात। आणि आपल्या सर्वांना लक्षात असेल की मागच्या वर्गामध्ये म्हणजे गीतेच्या आपण चर्चा केली होती की आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, की याला काही लोक आश्चर्याने बघतात। आता बघणं म्हणजेच अनुभवात घेणं, याची चर्चा आपण केली होती। आश्चर्यवत कशाला? आश्चर्यवत म्हणून एकतर हे आत्मतत्व इंद्रियांनी ग्राह्य नसतं, म्हणून स्वयंप्रकाशित असतं। स्वयंप्रकाशित म्हणजे की आपल्याला या लौकिक जगातल्या वस्तू जर आपल्याला त्याचा धांडोळा घ्यायचा असेल, त्याला शोधायचं असेल तर आपण काय करतो? आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते। पण आत्मतत्वाला अनुभव घेण्याकरता कोणत्याही प्रकाशाची आवश्यकता नसते। ते स्वयंप्रकाशित आहे, अप्रमेय आहे आणि इंद्रियांनी ग्राह्य नसल्याने मुख्यतः त्याला आश्चर्यवत असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजेच आपल्याला सवय असते ना की इंद्रियांशिवाय काही गवसेल याची कल्पनाच आपल्याला करवत नाही, पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही जग आहे। अशा अर्थाने त्याला आश्चर्यवत पश्यति असं म्हटलं गेलेलं आहे। मागच्या वर्गात आपण याचं सखोल अध्ययन केलं होतं, आपल्या स्मरणात असेलच। मागच्या वेळेस आश्चर्यवत वदति तथैव चान्यः म्हणजे की फार कमी आत्मतत्वाचे वक्ते असतात। एकतर आपण याची जी दुर्लभता त्याची चर्चा केली होती की या जगामध्ये किती लोक आहेत, पण त्याच्यामध्ये किती कमी लोकांना आत्मतत्वावरती एक ओढ असते। त्यातून अत्यंत कमी लोक त्यांना आत्मसाक्षात्कार घडत असतो आणि अशा अत्यंत अल्प लोकांमध्ये काहीच असे असतात की जे आत्मतत्वाच्या संदर्भात इतरांना सांगतात। आपण 3 मित्रांची गोष्ट ठाकूरांची ही पण त्याची चर्चा केली होती मागच्या वेळेस। आणि घडत काय असतं बंधू भगिनींनो, मागच्या वेळेस चर्चा केली होती की ज्याला आत्मसाक्षात्कार घडत असतो ज्या महापुरुषांना, तर त्याची तीव्रता आणि त्याचा आनंद इतका उत्कट असतो की आत्मसाक्षात्कारी महापुरुष म्हणजे इतरांना सांगायचं कदाचित हे म्हणजे ध्यानात येत नाही, किंवा तो आनंदच इतका ज्याला म्हणतो की उत्कट असतो की त्या आनंदाच्या बाहेर
कोणी येऊ इच्छित नसतो. म्हणूनच इथे म्हणतात भगवान की आश्चर्यवत वदती तथैव चान्य. अन्य शब्द का वापरलाय की फार म्हणजे एकतर फार कमी लोक जाणतात आणि जे काही थोडेफार जाणतात खूपच कमी, त्यातले अजून बिलकुल बोटावर मोजण्या इतके लोक असे असतात, तेही नाही, बिलकुल एखाद दुसरेच असे असतात ज्यांना आपण अवतार म्हणतो, संत महापुरुष म्हणतो, की जे इतरांना आत्मतत्वाच्या संदर्भात आपल्याला सांगतात. आणि मागच्या वेळेस अजून एक चर्चा आपण केली होती, ती म्हणजे की आत्मतत्वाचे वक्तेच फक्त आश्चर्यजनक आहे किंवा दुर्लभ आहे असं नाही, तर याचं वर्णन सुद्धा फार अचंबित करणार आहे. का? कारण की आत्मतत्व काही मुखाने सांगितले जात नाही. आपण मागच्या वेळेस चर्चा केलेली होती, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह न तत्र वाक् गच्छति नो गच्छति मनः न चक्षुर्गच्छति अवांग मनस गोच. मग हे वक्ते सांगतात तरी काय? वाणीने जर बोलू शकत नाही तर हे फक्त आपल्याला आत्मतत्वाकडे इशारा करतात. नेतीच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मतत्वाच्या जवळ घेऊन जातात, पण आत्मतत्व आपल्याला मुखाने सांगता येत नाही. म्हणून ठाकूर काय सांगतात की आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे कधी पुष्ट झालं नाही. जगातल्या बाकी सर्व गोष्टी म्हणजे ज्या मुखाने सांगितल्या जातात त्या पुष्ट्या झाल्या. का? कारण की मुखाने सांगितल्या जातात. पण ब्रह्मतत्व काय, ते मुखाने सांगितल्या जात नाही, या अर्थाने ते आत्मतत्व पुष्ट झालं नाही. आणि दक्षिणामूर्ती स्तोत्राचा पण संदर्भ आपण घेतला होता की चित्रम पण तरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनम व्याख्यान शिष्यास्तु छिन्न संशय. हा अनुभव आत्मसाक्षात्काराचा इतका तीव्र असतो, इतका तो म्हणजे स्ट्रॉंग असतो की शिष्य समोर बसलेले आहेत आणि गुरु मौन आहेत, तरी सुद्धा या सर्व शिष्यांचा जे आत्मतत्व संदर्भी जे काही संशय आहेत ते सर्व छिन्न भिन्न झालेले आहेत, असं दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये स्पष्ट वर्णन आहे. मौन हेच आत्मतत्वाचं व्याख्यान आहे. आत्मतत्वाचं व्याख्यान हे मौनच आहे. त्याचं स्वरूप मौनच आहे आणि मौनातूनच ते सांगितले जाऊ शकतं. शब्दांच्या माध्यमातून सांगितले जाऊ शकत नाही. आपण सध्या हे जे काही करत आहोत ते काय करत आहोत, ते फक्त एक बौद्धिक व्यायाम स्वामीजी म्हणतात त्याला. आपण फक्त एक ज्याला म्हणतो की एक मेंटल एक्सरसाइज करत आहोत आत्मतत्वाला समजण्याची. जेव्हा हे आपल्याला समजेल, म्हणजे अर्थातच समजल्यानंतर आपण उपासना करू असं नसतं. उपासना पण चालू आहे, आपली सेवा पण चालू आहे आणि त्याच्याबरोबर आत्मतत्वाला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करत आहोत. या सगळ्या गोष्टी हँड टू हँड गेल्या पाहिजे. म्हणजे समजल्यानंतर मी उपासना करीन तर मग किती जन्म आपल्याला समजण्यातच घालवावे लागते असं होत नसतं. या सगळ्या गोष्टी म्हणजे बरोबरच कराव्या लागतात. आत्मतत्व समजणं, उपासना आणि त्याच्याच बरोबर सेवा कार्य किंवा इतर योगांचं आचरण हे सुद्धा ते बरोबरच गेलं पाहिजे. आता या आत्मतत्वाच्या संदर्भात म्हणजेच आश्चर्य वदती तथैव चान्य याच्या संदर्भात थोडी चर्चा अजून जी मागच्या वेळेस आपली सुटून गेली होती वेळेअभावी ती पूर्ण करून मग आपण या श्लोकाच्या पुढे घेऊया. पहा, बिलकुल हीच गोष्ट म्हणजेच काय की आत्मतत्व काय आहे हे मुखाने सांगितले जाऊ शकत नाही. या संदर्भामध्ये केन उपनिषदचे ऋषी एक फार सुंदर मंत्राच्या माध्यमातून एक तत्व मांडतात. तो मंत्र काय आधी ते बघूया, नंतर त्याचं विवेचन करूया. यस्या मतम हा मंत्र आहे केन उपनिषद. ऋषी म्हणतात यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानता. फार सुंदर पद्धतीने मांडलंय. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. सोप्या भाषेत सांगायचं तर ऋषी म्हणतात ते की जी व्यक्ती असं सांगते की आत्मतत्व मी जाणलं आहे, याचाच अर्थ की त्यांनी जाणलेलं नाहीये. जी व्यक्ती असं सांगत आहे, जो साधक असं सांगत आहे की आत्मतत्व मी जाणलंय, समजून घ्या 100% की त्याने काहीही जाणलं नाहीये.
मग पण जो पुढे ऋषी म्हणतात अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम, पण जो असं म्हणतो की मी जाणलं नाहीये, 100% समजून घ्या की त्यांनी जाणलेलं आहे. आपण वचनामृत रोज वाचतो, कधी पण ठाकूरांनी शब्द उच्चारलेत का की मी ब्रह्मतत्व माझं मी त्याला जाणलंय म्हणून? अरे मी हे शब्द कधी ठाकूरांच्या मुखातून कधीच बाहेर पडले नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या मुखातून मी जाणलेलं आहे हे असं कधीच बाहेर पडलेलं नाही. या श्लोकाचं अजून थोडंसं विवेचन करूया. या मंत्राचं क्षमा करा. आत्मतत्वाला म्हणजे असं का म्हटलंय की जो म्हणतो मी जाणलंय म्हणजे त्यांनी जाणलेलं नाहीये, आणि जो म्हणतो की मी जाणलं नाही त्यांनी जाणलेलं आहे, असं उलट का होऊन राहिलंय? त्याचा मागचा निहित अर्थ असा आहे ऋषींचा की बंधू भगिनींनो, ज्या अर्थाने आपण लौकिक गोष्टी जाणून घेतो आणि म्हणतो की मी जाणलं, हा माईक याचा मी खूप सखोल अध्ययन केलं आणि सगळ्यांना सांगितलं की हा मी हे माईकचा खूप अभ्यास केलाय बरं, याचा रंग असा, त्यात हा अशी सर्किट्स असतात, बॅटरी असते वगैरे वगैरे, खूप मला मोठं व्याख्यान दिलं आणि सांगितलं पहा मी सगळं हे जाणून घेतलंय. म्हणजे काय झालं, मी जाणलं म्हणजे तिथे काय एक अभिमान अहंबोध आला, आणि हा अहंबोध लौकिक गोष्टींना जाणण्याकरता जरुरी असतो. मंत्राची सूक्ष्मता आहे, पण लक्षात घ्या फार फार कठीण काही नाहीये. लौकिक गोष्टींना जाणण्याकरता मी जाणतो, मीचा अभिमान किंवा अहमबोध हा आवश्यक असतो, त्याच्याशिवाय आपण लौकिक गोष्टी जाणू शकत नाही. आणि इथे ऋषी काय म्हणतात ते की तो मीचा अभिमान ठेवून आत्मतत्व जाणू शकत नाही. हा काय सुंदर गोष्ट सांगितली आहे. मीचा अभिमान ठेवून, आणि जर अहम आहे तर मग आत्मतत्व जाणलंच काय? जर अहम आहे म्हणजे पहा दोन गोष्टींचा म्हणजे जी तफावत ती लक्षात घ्या. लौकिक गोष्टी जाणायची आहे, मी जरुरी आहे. आत्मतत्व जाणायचं आहे, मी सोडा की तिथे आत्मतत्व तुम्ही जाणून घ्यालच. म्हणून इथे ऋषी काय म्हणतात आहे की जो म्हणतो मी जाणला आहे तो जाणत नाही, जो म्हणतो मी नाही जाणलं तो खऱ्या अर्थाने जाणतोय. आपल्या रामकृष्ण मिशनचे एक स्वामीजी फार सुंदर शब्दामध्ये या गोष्टीला सांगतात बरं, जो ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. क्या बात है. जो ये खुदी ना होती, खुदी म्हणजे अहमबोध, जो ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. या अहममुळेच आपण सगळं मार खातो. म्हणण्याचा अर्थ काय की ज्या अर्थाने आपण या लौकिक गोष्टी जाणतो त्या अर्थाने आत्मतत्व जाणू शकत नाही. आणि जेव्हा लौकिक गोष्टी जाणतो तेव्हा आपण सारखे सारखे मिरवत असतो, मला हे येतं, मला ते येतं, मला तसं समजतं. ठीक आहे, लौकिक गोष्टी करतात ते गोष्टी चालतील, पण जोपर्यंत आपण आपला अभिमान अहंबोध सोडत नाही आत्मतत्वामध्ये प्रवेशच करू शकत नाही. आणि ज्याने आत्मतत्वात प्रवेश केला तो काय म्हणणार, तो चुपच बसेल किंवा खूपच झालं तर सांगितलं की बाई मला माहित नाही. ठाकूर काय म्हणायचे, बाबा आईला जाऊन विचार, मला काही माहित नाही. का तो मी त्यांचं बोध त्यांना शोधून सापडायचं नाही. भगवान श्रीरामकृष्णांचे वचन आहे, आपण सगळे रोज वाचता, शोधून सुद्धा मी सापडत नाही, हे भगवान श्रीरामकृष्णांचे वचन आहेत. म्हणजेच काय, सोप्या शब्दात या मंत्राची जर व्याख्या करायची की जो म्हणतो मी जाणतो तो जाणत नाही, आणि जो म्हणतो मी जाणत नाही तोच जाणतो. जो ये खुदी न होती तो मैं खुदा ही था. म्हणण्याचा अर्थ काय की ज्या अर्थाने आपण ह्या सगळ्या लौकिक गोष्टींचं ज्ञान प्राप्त करतो त्या अर्थाने आत्मतत्व प्राप्त करू शकत नाही. त्याच्याकरता आधी आपला अहम संपूर्णपणे नाहीसा करावा लागेल. ज्या क्षणी आपला अहम नाहीसा झाला त्या क्षणी बिलकुल हातावरती आवळ्यासारखं ते आत्मतत्व आपल्याला अनुभवात येईल. म्हणून यस्य मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. ज्या अर्थाने आपण या सगळ्या लौकिक जगाला जाणतो त्या अर्थाने आपण आत्मतत्व कधी जाणू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला इंद्रिय आणि मन
या मायाच्या पलीकडे जावं लागेल. आणि जेव्हा पलीकडे आपण जाऊ तेव्हाच आपल्याला ते आत्मतत्व गवसेल. जिथे मी नाही, जिथे मी नाही तर तिथे मी जाणतो असं म्हणू शकणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात की मी जाणतो असं म्हणणारा समजून घ्या त्याला काही कळलेलं नाहीये. मागच्या वेळेस आपण जेव्हा एक ते उदाहरण घेतलं होतं, एका वडिलांनी 2 मुलांना पाठवलं होतं. तो मोठा मुलगा म्हणतो मला हे येतं, मला ते येतं, मला ते येतं. वडिलांना कळलं, 12 वर्षांनी वायाच घालवले. आणि लहान मुलाला विचारल्याबरोबर तो काही बोलत नाही. वडिलांना लक्षात येतं की यांनी अनुभवात आणलेला आहे. जिथे बंधू भगिनींनो पहा अभिमान बोध असतो. आणि आपण बघतो की महापुरुषांच्या जीवनामध्ये अहम बोध हा बिलकुलच नसतो. पहा भगवान श्रीरामकृष्ण कितीदा म्हणायचे, म्हणजे त्यांची जे काही काही वाक्य जे स्मरणात येतात ते तुमच्याकडे मांडू इच्छितो की त्यांचं इथल्याबद्दल काय मत आहे. हे वाक्य त्यांनी म्हटलंय. महेंद्रलाल सरकार जेव्हा नवीन नवीन त्यांच्याकडे यायचे डॉक्टर, त्यांच्या त्या कॅन्सर जो झाला होता शेवटी त्यांच्या ट्रीटमेंट करता यायचे. तर आता हे फार नावाजलेलं व्यक्तिमत्व. तर सुरुवातीला ठाकूर त्यांना विचारायचे, त्यांना म्हणजे आपल्या भक्तांना, की का हो त्यांचं इथल्याबद्दल काय मत आहे, माझ्याबद्दल कधी नाही. जेव्हा मन त्यांना खालती खेचायचं असेल साधारण स्तरावरती, म्हणजे मन वरती चाललेलं आहे पण भक्त आलेले आहेत, तर याला भूक लागली आहे. म्हणजे ठाकूरांना हे जाणायचं की मी म्हणजे ते स्वतः आत्मतत्व आणि हे शरीर हे दोन्ही वेगळे आहेत. आणि म्हणून ते मी कधी म्हणू शकले नाही. हाताच्या संदर्भात ते म्हणाले होते की आई तो इथलं मत उलटून देऊ इच्छितो. ठाकूर चिडले होते त्यांच्यावरती, कारण की ते वाटतंय तसं काहीतरी व्याख्या करायची धर्माची. म्हणून ठाकूरांनी प्रार्थना केली होती की आई त्याला इथून दूर कर. का? कारण की तो इथलं मत उलटवून देऊ इच्छितो. इथलं मत, माझं मत असं नाही, माझं मी हे त्यांना नव्हतंच. आणि जिथे माझं आणि मी आहे तिथे आत्मतत्व त्यांना अजून जाणवतं की यात झालेलं नाही. हे आपल्याला बिलकुल ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा मी काही जाणतो वगैरे असं हा जे शब्द आपण उच्चारतो ना, तेव्हा बिलकुल स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे बंधू की अजून जो मीचा जो आकार अजून आहे तो भ्रमामुळे आहे. आणि आपण अजूनही सुद्धा आत्मतत्व फक्त त्याची मेंटल एक्सरसाइज करत आहोत, पण अजून अनुभवात आलेलं नाही. जाणण्याचा अभिमान जिथे आहे तिथे आत्मसाक्षात्कार नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. अजून ठाकूर भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामध्ये दिलेले हे फार अत्यंत महत्वाचा हा जो पॉइंट आहे, म्हणजे आश्चर्यवत वदती तथैव चान्य, त्याची अजून थोडीशी विवेचना करूया. कोणत्या अर्थाने? कारण की आत्मतत्वाचे वक्ते हे अत्यंत दुर्लभ असतात. म्हणजे आत्मसाक्षात्कारी महापुरुषच किती दुर्लभ असतात. आणि त्यातून फक्त काहीच लोक असतात आत्मतत्वाचे वक्ते. बरं लक्षात घ्या, वक्ते म्हणजे महापुरुष. इतर लोक बोलणारे आमच्यासाठी म्हणजे काय, साधकच आहोत फक्त. पण फरक काय आहे, आम्ही वाचून बोलतोय, ऐकून बोलतोय, पण ते अनुभवातून बोलतात म्हणून ते वक्ते आहेत. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण द्यायचे की पहा, आत्मतत्वाच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार खरं तर कोणाला आहे? ज्याला ईश्वराने अधिकार दिलेला आहे. आणि कोणाला अधिकार दिलेला आहे हे सांगण्याकरता ते एक फार गंमतशीर उदाहरण सांगायचे की कामारपुकूरला भगवान श्रीरामकृष्ण तिथे निवास करत असताना तिथे हलदारपुकूर नावाचा एक फार मोठा तलाव आहे. आणि गावातले सर्व लोक पाणी खूप स्वच्छ असल्याने आंघोळीला, पिण्याचं पाणी भरायला, कपडे धुवायला तिथे येत असत. पण त्याच्याच जवळ काही लोक शौचला सुद्धा बसत असत. आणि मग ते खूप त्यांचं भांडण होत असत की अरे इथेच पाणी प्यायचं, पाणी भरायचं आणि इथेच शौचला बसतात. त्यांचं भांडण व्हायचं, पण तरी काही लोक ऐकायचेच नाही आणि रोज नित्यनेमाने तिथे शौचाला जायचे. मग काय करायचं तर काही लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला कंप्लेंट केली. आणि मग ब्रिटिश गव्हर्नमेंटचे कोणी अधिकारी आले आणि त्यांनी तिथे एक लावून दिला नोटीस, इथे शौच करण्यास मनाई आहे. नोटीस लागल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून तिथे कोणीही घाण करायला आलं नाही. हे गमतीशीर उदाहरण देऊन ठाकूर काय म्हणतात की आता पहा, साधारण लोकांशी जेव्हा भांडणं होते गावातल्या लोकांशी,
तर गावाच्या लोकांनी कोणी ऐकलं नाही. पण जेव्हा अथॉरिटीने सांगितलं तेव्हा सगळ्यांनी ऐकलं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा ईश्वर ज्याला अथॉरिटी देतं, ज्याला अधिकार देतात, म्हणजेच आत्मसाक्षात्कारी महापुरुषांना, त्यांचीच गोष्ट लोक ग्राह्य करतात, इतर नाही. बिल्ला मिळाला पाहिजे ठाकूरांच्या भाषेमध्ये. बिल्ला म्हणजे चपरास किंवा अधिकार, तो मिळाला पाहिजे. त्याच्या माध्यमातूनच ते लोक ऐकतात. एक कठोपनिषद मधलं याच संदर्भातलं बिलकुल एकच संदर्भ आहे, पण अतिशय महत्वपूर्ण आहे. तर त्याची चर्चा करून मग आपण पुढे जाऊया की हेच आत्मतत्वाचे वक्ते हे कसे दुर्लभ असतात. याच्या संदर्भात आचार्य यम काय सांगतात. मी हे जेव्हा जेव्हा संदर्भ असतात तेव्हा इतर आपले जे श्रुती ग्रंथ असतात, उपनिषद असतात, त्याच्यातून मी मुद्दाम तीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न का करत असतो की पहा, हेच म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवण्याकरता की पहा, भाषा वेगळी असते, मांडण्याची पद्धत वेगळी असते, पण सर्व आचार्य, सर्व आत्मतत्वाचे वक्ते ही एकच गोष्ट सांगतात. त्यांच्या वक्तव्यामध्ये, त्यांच्या मंतव्यामध्ये थोडा पण म्हणजे भेद हा मुळीच नसतो. आचार्य नचिकेताला काय सांगतात, श्रवणायापि बहुर्भियो न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यं न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. श्रवणायापि बहुर्भियो म्हणजेच काय की हे आत्मतत्व अत्यंत अल्प लोकांना ऐकण्याची संधी मिळते. श्रवणायापि बहुर्भियो न लभ्य म्हणजे ऐकायला सुद्धा मिळत नाही. तर पहा ना, आपल्या पूर्ण जगामध्ये किती लोक आहेत, किंवा कोणाचीच गोष्ट घेऊया, पण किती लोकांना म्हणजे ऐकण्याची सुसंधी मिळते, फार कमी. कारण की दिवसरात्र पोट पाण्याची सोय आणि विषय सुख याच्या पलीकडे जगच नाही. म्हणजे किती कमी लोकांना ऐकण्याची ही सुसंधी उपलब्ध आहे, अत्यंत अल्प. श्रवणायापि बहुर्भियो न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यं न विद्युः. आणि असे अल्प लोकांना हे ऐकण्याची संधी मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या संदर्भात एक ज्याला म्हणतो की थोडा विश्वास निर्माण होणं, थोडं कळणं, म्हणजे बौद्धिक क्षमता, हे किती लोकांना होते. काही लोक तर लागलीच बिलकुल ज्याला म्हणतो की बोर होतात आणि म्हणतात अरे बाबा कुठे आलो. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या हयातीत असताना पण अशा किती घटना घडायच्या. आपण म्हणतो बापरे किती भाग्यवान ते लोक ज्यांना ठाकूरांचं दर्शन घडलं. पण त्यांच्याकडे सुद्धा येणारे काही लोक असे असायचे, म्हणजे काही भक्त असायचे, भक्तांबरोबर त्यांचे कोणी नातेवाईक किंवा मित्र यायचे आणि बसल्याबरोबर जेव्हा ठाकूर ईश्वरी संवाद सुरू करायचे तर ते लागलीच कुजबूज सुरू करायचे. चला ना हो. ठाकूरांना लक्षात यायचं. मग ठाकूर काय म्हणायचे, अहो तुम्ही राणी रासमणीचे ते सुंदर बगीचा बघितला का, ते 12 शिव मंदिर बघितले का, जा 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 बघू, ते सगळं बघून या बघू. असं करून त्यांची सुटका करायचे. म्हणजे जी व्यक्ती ऐकण्यामध्ये ज्याचा रस आहे त्याचं रक्षण करायचे. किंवा असे म्हणायचे की अरे तुम्ही पुढे जाऊन जरा नावेमध्ये बोटीत जाऊन जरा जागा रोखून ठेवा, त्यांना पाठवतो, असं म्हणून त्याची सुटका करायची. त्यांना कळायचं की त्यांना ते सहन व्हायचं. तर म्हणण्याचा अर्थ काय की एकतर फार कमी लोकांना ही ऐकण्याची सुसंधी मिळते. त्याच्याच बरोबर शृण्वन्तोपि बहवो यं न विद्युः, त्यांना कळत नाही, पटतच नाही, समजत पण नाही. तीन स्तर पण चर्चा केली होती. ऐकणं, समजणं आणि पटणं. ऐकायला मिळालं तर समजत नाही, समजायला मिळालं तर पटत नाही. म्हणजे साधना विघ्न तर फार लांबची राहील. असो आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्धा म्हणजे काय की काही लोकांना हे सगळं पटतं, पण अजून विषय रस, संसार रस अजून वाढलेला नाहीये. हा केवढ्या समस्या आहे. आणि त्याच्यातून आपण किती भाग्यवान आहोत याची कल्पना घ्या की
इतक्या सगळ्या समस्या ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि याच्या पुढे जर आपण प्रामाणिकपणे जर पुढे जात नाही तर म्हणजे आपल्यासारखे काय म्हणूया करंट आहे आपणच. म्हणजे पहा इतक्या सगळ्या आपण म्हणजे मागच्या जन्मी किंवा या जन्मी सुद्धा या सगळ्या स्टेप्स ओलांडल्या आहेत. इथपर्यंत आपल्याला ठाकूरांनी आणलेलं आहे. आश्चर्य वक्ता कुशलस्थल बुद्धा, ठाकूरांसारखे आत्मतत्वाचे वक्ते आपल्याला लाभले. माताजी स्वामींसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे, रामदास स्वामींसारखे, मीराबाईंसारखे, तरी सुद्धा आपल्याला योग्य ते बदल घडत नाही का? अजून विशेष वाळलेला नाही. आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्ट. आणि याच्यामधून असे फारच क्वचित असतात की जे याची दुर्लभता लक्षात घेऊन आणि साधना करून सेवा करून आपलं अहम घालून त्या आत्मतत्वाला प्राप्त करतात. असे फार थोडे असतात. आणि असे आत्मतत्व कुशलानुशिष्ट म्हणजेच काय की असे आत्मसाक्षात्कारीपेक्षाही सुद्धा फार कमी असे असतात की जे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आत्मतत्व सांगतात. त्यांची पण आता नावं घेतली तर म्हणण्याचा अर्थ काय म्हणतो बघितलं की हे जे आश्चर्यवत वदती तथैव चान्य म्हणजेच काय की असे आत्मसाक्षात्कार झालेले जे वक्ते असतात ते अत्यंत दुर्लभ असतात. त्याचे 3-4 कारण हेच की आत्मतत्व सांगता येत नाही, फक्त हे इशारा करतात. आत्मसाक्षात्कारी तसेच दुर्लभ असतात. याचं वक्तव्य म्हणजे आत्मतत्वाचं वर्णन करणं ते सुद्धा अत्यंत फार आश्चर्यकारक असतं. वर्णन सुद्धा आश्चर्यकारक असतं. सगळंच काही आश्चर्यकारक आहे. म्हणूनच इथे भगवान म्हणतात आश्चर्यवत वदती तथैव चान्य. पुढची ओळ घेऊया. आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति. वा, भगवानांनी इथे तुमचं आणि माझं कौतुक केलंय बरं. आश्चर्यवत च अन्यः शृणोति. हे आत्मतत्वाचे जे ऐकणारे असतात ते सुद्धा आश्चर्यजनक आहे. पहा का? अरे या जगामध्ये या मायाचा इतका पगडा आहे. एवढंच नव्हे तर हे सगळे प्रलोभन इतके जबरदस्त आहेत. या प्रलोभनांना कुठेतरी मात करून आणि ज्यांची एक निष्ठा बसलेली आहे थोडीफार तरी, ते सगळं काही सोडून या जगातले प्रलोभन विषय सोडून आणि ते आत्मतत्व ऐकायला बसलेले आहेत. म्हणून ते कसे आहेत? ते आहेत नक्कीच आश्चर्यकारक श्रोते आहेत. कारण की आत्मतत्व अजून गवसलेलं नाहीये. आणि आत्मतत्व असं पण नाहीये की जसं आपण एखादी वस्तू दाखवतो, ही पुस्तक दाखवतो, हा माईक दाखवतो, असं पहा इतकं सुंदर आहे, हा तुम्ही असं साधना केली तर तुम्हाला हे माईक मिळेल, असं काही हे पण नाहीये. फक्त जे काही आहे आपण मेंटल एक्सरसाइज करतो. पण त्यातून सुद्धा भक्तांना एक ओढ निर्माण होते, विषयापासून ते दूर होतात आणि ते ऐकतात, प्रामाणिकपणे ऐकतात आणि आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून ते तितकेच आश्चर्यजनक आहेत. स्वामी शिवानंदजी महाराजांच्या जीवनात एक फार त्याला म्हणतो की एक सुंदर प्रसंग स्मरणात येत आहे की महाराज खूप वेगळ्या वेगळ्या भावात असायचे. आणि एक दिवस असं झालं की सकाळपासूनच असे दोन्ही हात जोडून जे कोणी येत आहे ते त्यांना स्वतःहूनच नमस्कार करत आहे. नमस्कार सगळेच महाराज बाबा म्हणजे करत असतात, प्रतिनमस्कार करत असतात आपण असं म्हणतो. कोणी प्रणाम केला तर महाराज बाबा त्यांना प्रतिनमस्कार करतात. पण त्या दिवशी म्हणजे 2 दिवस तसा त्यांचा भाव होता. जे कोणी येतोय आधीपासूनच या 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 नमस्कार नमस्कार, धन्य हो तुम्ही, किती तुम्ही भाग्यवान वगैरे. आता असं हे सकाळपासून चालू असताना थोडंसं एका सेवक महाराजांना जरा एक वेगळं वाटलं. तर त्यांनी विचारलं की महाराज तुम्ही असं आज आधीपासून असं काय करताय? भक्तांना येऊ द्या, त्यांच्याशी थोडंसं काही त्यांचं खबरबात विचारा, नंतर तुम्ही त्याला नमस्कार करा. आल्यास आणि तुम्ही सगळ्यांना धन्य म्हणताय, काय म्हणजे कोणत्या भावात काय काय असं झालेलं आहे? तर काय उत्तर देतात शिवानंदजी महाराज? ते म्हणतात की अरे काय मी म्हणजे काय सांगू, मी स्वतःला आवडू शकत नाहीये की या सगळ्या भक्तांप्रती माझ्या मनात इतकं प्रेम उत्सव पडून येत आहे
तुम्ही ते आवू शकत नाहीये. का उचंबळून येत आहे की अरे या शरीराने, म्हणजे स्वतःच्या शरीराला स्पर्श करून ते म्हणतात, या शरीराने त्या अवताराची सेवा केली आहे, म्हणजे श्रीरामकृष्णांची, भगवान श्रीरामकृष्णांची. या डोळ्यांनी त्या अवताराचं शरीर बघितलंय, त्यांची वाणी या कानाने ऐकलेली आहे. तेव्हा कुठे मला विश्वास बसला होता. आणि तुम्ही लोक त्यांना बघितलं नाही, त्यांची कधी सेवा केली नाही, त्यांना कधी स्पर्श केला नाही, तरी सुद्धा तुमचं त्यांच्यावरती इतकं प्रेम. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा किती महान आहात. काय भाव आहे, वंडरफुल, बियॉन्ड एक्सप्रेशन. आणि हा भाव त्यांचा 2 दिवस होता. आलं ते की आहा या 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 महाभाग्यवान आहात तुम्ही, काय तुमचे पुण्यकर्म, असं म्हणून इतकं कौतुक करतात त्या भक्तांना. आणि आपल्या प्रत्येकाला कौतुक केलं तर आवडतंच, पण त्याचा जो भाव होता की काय म्हणतात की या शरीराने त्या श्री शरीराला स्पर्श केलाय, या कानाने त्यांची वाणी ऐकलेली आहे, या डोळ्याने त्या शरीराला बघितलंय, तेव्हा मला विश्वास झाला. पण तुम्ही तर हे काहीच नाही केलं. आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, ऐकणारे सुद्धा खूप आश्चर्यकारक आहे असं म्हणून आपलं ते उत्साहवर्धन करतात. पण अजून दिल्ली बहुत दूर आहे. आपलं कौतुक केलं म्हणून आपण लागलीच फुगायचं नाहीये. अजून दिल्ली बहुत दूर आहे, खूप काही करायचंय. पण अर्थातच कुठेतरी आपलं मन विषयात रमत नाही. त्या सगळ्या गोष्टी जे मागच्या जन्मी किंवा त्याच्या मागच्या जन्मी सोडून आलेलो आहे, त्याचा तिटकार आलेला आहे. आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की अरे हे म्हणजे फसवणूक आहे. आणि आता आपले डोळे उघडले आहेत, तर आता पुन्हा त्याच्याकडे बघायचं नाही. आश्चर्य वच्चैन मन्यः, इथे अन्य शब्द जो वापरलाय तो कशा करता वापरलाय हा पद ते म्हणजे मुद्दाम सांगू इच्छितो की जाणणारा म्हणजे आत्मतत्व अनुभवणारा आणि बोलणारा हा एक आहे, म्हणजे अवतार, आणि ऐकणारा दुसरा आहे. लक्षात घ्या बरं. याच्या आधीच्या ओळमध्ये पण अन्य शब्द आलेला आहे, पण त्याचा संदर्भ वेगळा आहे. थोडीशी बारकाव्या मुद्दाम मी घेत असतो, कारण त्या अर्थ एकदम स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे आश्चर्यवत वदती तथैव चान्य, तिथे पण अन्य शब्द आलेला आहे, पण तो कोणत्या संदर्भामध्ये की आत्मसाक्षात्कारी महापुरुष अत्यंत अल्प असतात, अत्यंत कमी असतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून कमी असतात आत्मतत्वाचे वक्ते. म्हणजे समजा 50 संत, एक गंमत म्हणून घेऊया, 50 संत आहेत, तर 50च्या 50 आत्मसाक्षात्कारी महापुरुष वक्ते नसतात, त्यातले काहीच असतात. म्हणून एक 5 असतात, 7 असतात. या आकड्याला एक्झॅक्टली घेऊ नका बरं, मी फक्त माझे भाव समजवण्याकरता तुम्हाला सांगतोय. नाही तर तुम्ही मला ते 5 जणांची लिस्ट द्या बरं, असं दिसं काही विचारू नका प्लीज. तर अन्य असं म्हणण्याचा अर्थ काय की आत्मसाक्षात्कारी महापुरुष खूपच कमी असतात, आणि त्यातून मोजकेच असे असतात जे आत्मतत्वाचे वक्ते असतात. त्या अर्थाने दुसऱ्या ओळमध्ये अन्य शब्द वापरलाय, आणि तिसऱ्या ओळमध्ये अन्य शब्द जो वापरलाय त्याचा मागचा उद्दिष्ट काय भगवानांचा, त्याचा मागचा उद्दिष्ट असा की जे अनुभवणारे महापुरुष आहेत, जे आत्मतत्वाचे वक्ते आहेत, त्यांच्यापासून हा ऐकणारा श्रोता जरी आश्चर्यजनक आहे, पण तो त्यांच्यापासून वेगळा आहे हे सांगत आहे. आणि हे उघडच आहे. आपल्या सगळ्या अवतार जे आपले आदर्श आहेत त्यांच्यापासून पण वेगळे आहोत. आपण साधक आहोत, ते आत्मतत्वाचे वक्ते आहेत. हे असं एक वेगळं दाखवण्याच्या दृष्टीने इथे हा शब्द वापरला गेलेला आहे की आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, की आत्मतत्वाचे हे जे ऐकणारे साधक आहेत हे सुद्धा फार आश्चर्यजनक आहे. का? कारण की ते प्रलोभनांपासून दूर, विषयांपासून दूर, आणि या आत्मतत्वाच्या संदर्भात जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहेत, समजण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पटतं आहे, आणि जशी तशी प्रगती होईल गुरुकृपेनं पुढे पुढे जाते, म्हणून ते आश्चर्यजनक आहे याचा अर्थ होतो. शेवटची ओळ, श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित. ओळीचा अर्थ घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला पिटवलंय का? पिटवलं आहे एका अर्थाने, पण त्याचा अर्थ काय ते बघूया.
श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, ऐकल्यानंतर श्रुत्वा, त्वा ऐकून, त्वा प्रत्यय म्हणतात त्याला संस्कृतमध्ये, म्हणजे करून खाऊन पिऊन असं म्हणतो ना, हे केल्यानंतर म्हणजे श्रुत्वा पेन, ऐकल्यानंतर सुद्धा आश्चर्यप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. ऐकूनही याला जाणत नाही म्हणजे का? कारण की अजून लाकूड ओलं आहे, हे त्यांना म्हणायचं अर्थ. म्हणजे पहा, याला बघणारा आश्चर्यकारक आहे, याला याच्या संदर्भात बोलणारा आत्मसाक्षात्कारी महापुरुष तोही आश्चर्यकारक आहे, तोही आश्चर्यकारक आहे, आणि ऐकून याला प्राप्त न करणारा असे काही लोक आहेत, त्याला आश्चर्य सांगितलेलं नाहीये. म्हणजे आपलं कौतुक केलंय, पण काय म्हणतात ते शेवटी की ऐकून तुम्ही जाणत नाही. ऐकून का जाणत नाही त्याचे दोन कारण आहेत. एक तर सुस्पष्ट आहे की अजून लाकूड ओलं आहे, हवं तसं वाळलेलं नाही एक, आणि दुसरं आणि अतिशय महत्वाचं की जे त्याचा खरा अर्थ आहे, पहिला पण खरा अर्थ आहे, पण दुसरा जे महत्वाचं आहे असं मला वाटतं ते म्हणजे काय की आत्मतत्व फक्त ऐकून कोणालाही आत्मज्ञान होत नसतं. आणि तसं झालं असतं तर किती आत्मज्ञानी या जगात झाले असते, किती झाले असते. पण किती लोक किती हजार वर्षापासून या आत्मतत्वाच्या संदर्भात ऐकत आहेत. तर इथे जे म्हणतात श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, याचा अर्थ काय की ऐकून सुद्धा काही लोक याला जाणत नाही. का जाणत नाही? एक तर की विषय रस अजून वाढलेला नाहीये एक, आणि दुसरं म्हणजे की फक्त आत्मतत्व ऐकूनच हे आत्मज्ञान होत नसतं. पहा बंधू भगिनींनो, आपण शास्त्र ऐकतो, शास्त्राप्रती आपली श्रद्धा निर्माण होते, पण शास्त्र आपल्याला कधी म्हणत नाही की तुम्ही माझ्यावरती श्रद्धा करा, कधी म्हणत नाही. आपण गुरुच्या सानिध्यात असतो, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो, आपल्या मनात त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होत असते, पण कधी पण गुरु असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यावरती श्रद्धा करा. तसंच हे आत्मतत्व सुद्धा, याच्याबद्दल सतत ऐकून 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 त्याच्याप्रती एक गोडी, अवीट गोडी, एक श्रद्धा ती निर्माण होत असते. आणि ही श्रद्धा जितकी तीव्र होईल, हा विश्वास, ही श्रद्धा जितकी तीव्र होईल तितकंच आपण याच्यावरती काम करू. म्हणजे ऐकून आत्मतत्व प्राप्त होत नाही हे मान्य जरी असलं तरी आत्मतत्व ऐकणं फार गरजेचं आहे. का? कारण की ऐकून 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 त्याच्याबद्दल आपली श्रद्धा, आपली कुतूहल, आपली क्युरिसिटी वाढते आणि आपले पाऊल त्याच मार्गावरती पण मार्गक्रमण करत असतो. म्हणून ऐकण्याला महत्व आहे, ऐकण्याने होणार नाहीये. ते 3 स्टेप सांगितले की आधी ऐकावं, श्रवणम, निधिध्यासनम, त्याच्यानंतर मेडिटेशन येतं, मननम, मध्ये मनन पण आहे की सतत त्याचं चिंतन मनन करायचं. पण मनन केव्हा करू शकतो? जर ऐकलं असेल तर ना. पण फक्त ऐकूनच होणार नाही, त्याच्यात आपल्याला कार्य करावं लागेल. अजून स्पष्ट करून सांगायचं बंधू भगिनींनो, तर कसं असतं की पहा, जर मला भूक लागली आहे आणि तुमच्यापैकी कोणी जेवलं तर माझं पोट भरेल का? नाही. जर मला भूक लागली आहे तर मलाच जेवावं लागेल. आपल्या मराठीत म्हण आहे की स्वर्ग बघायचं असेल तर ज्याला स्वर्ग बघायचं त्यालाच मारावं लागेल. तर हे जे ऐकणं याचं महत्व आहे, पण ऐकल्यानंतर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे, आणि त्यालाच म्हणतात खरी श्रद्धा. ऐकल्यानंतर ती अवीट गोडी निर्माण होते, आणि ती अवीट गोडीच आपल्यामध्ये काहीतरी क्रिया, म्हणजे काहीतरी ऍक्शन करण्याकरता आपल्याला फोर्स करते, आपल्याला बाध्य करते, आणि मग आपण त्या मार्गावरती मार्गक्रमण करतो. तर म्हणण्याचा अर्थ काय की इथे जेव्हा आचार्य म्हणतात, भगवान म्हणतात की श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, ऐकल्यानंतर सुद्धा काही जण जाणत नाही. म्हणजेच काय की तितक्या गतीने ते पुढे जात नसतात. म्हणून काय की अजून मग ऐकलं पाहिजे, अजून जास्त मनन केलं पाहिजे, अजून जास्त निधिध्यासन केलं पाहिजे, जेणेकरून ते आपण त्याला जाणू शकू. या अर्थाने इथे आचार्यांनी हे इथे म्हटलेलं आहे.
आता पहा, एक एक थोडी चर्चा याच्या संदर्भात अजून विशेष करून जी आपल्या पुढे मांडू इच्छितो की पहा, आत्मसाक्षात्कारी जे वक्ते असतात त्यांच्या सांगण्यामध्ये पहा किती एक एक जोर असतो किंवा एक तीव्रता असते की समोरच्याला संशय कसा राहतच नाही. आणि जर खरोखर आत्मसाक्षात्कारी वक्ते जे असतात त्यांच्या मुखातून या संदर्भात ऐकलं तर आपले पाऊल तीव्र गतीने त्या दिशेकडे जाणारच. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच आपले भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामीजींची ती घटना आपण स्मरणात घेऊया. पहिलीच भेट दक्षिणेश्वरला झालेली. काय महाशय, आपण ईश्वराला बघितलंय का? उत्तरासकट भगवान श्रीरामकृष्णांनी एका सेकंदाचा विलंब न करता काय सांगतात ते की हो, मी ईश्वराला बघितलंय आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्यापेक्षाही जास्त स्पष्टपणे मी ईश्वराला बघितलंय. ईश्वराशी बोलता येतं, चर्चा करता येते, पण ईश्वर पाहिजे कोणाला? लोक स्त्री पुत्रा करता, धना करता घागरी घागरी अश्रू ढाळतात, पण देवा करता कोण रडतं, कोण अश्रू ढाळतं? हे त्यांचं एक्झॅक्ट उत्तर आहे. आता हे उत्तर ऐकल्यानंतर उत्तर म्हणजे देणारा कोण आहे? उत्तर देणारे आहेत आश्चर्य वक्ता, आत्मसाक्षात्कारी वक्ते. आणि त्यांनी तसं म्हटल्यानंतर स्वामीजींच्या मनामध्ये संदेह असं कधी नाही आलं की हे काहीतरी बंडल मारतात का? ते वक्तेच तसे होते, ते वक्तेची पातळी तशी होती की तिथे कन्फ्युजनला काही चान्सेसच नाही. आणि श्रोता जो आहे तो पण त्याच तोडीचा आहे. पहा, मी इथे मुद्दाम हा प्रश्न का तुमच्या पुढे मांडलेला आहे की एकतर स्वामीजीची तयारी कशी आहे, पण स्वामीजींच्या मनामध्ये याच्या आधी किती संदेह होते, किती साधू संतांकडे ते गेले होते आणि कोणत्याही साधू संतांनी सांगितलं नाही असं की मी ईश्वराला बघितलंय. आणि बघितल्यानंतर सुद्धा त्यांनी विश्वास केलाच असता काही जरुरी नाहीये. आपण बघतो की स्वामीजींचा विश्वास शेवटपर्यंत नव्हता. काशीपूरमध्ये काय करतात ते, जेव्हा ते अंथरुणावरती झोपलेले आहेत आणि आता लीला संवरण करणार श्रीरामकृष्ण, त्याच्या 2 दिवस आधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संदेह, आणि त्या मनामध्ये संदेह काय येतो की जेव्हा यांना इतका त्रास आहे आणि इतका त्रास सहन करता करता जरी ते म्हणतील की मी अवतार आहे तर मी मानेन की हे अवतार आहे, त्यांच्या मनात हा किंतु निर्माण होतो आणि लागलीच ठाकूर उद्गारतात की नरेन एखोनो संदेह. अरे नरेन, अजूनही तुला संदेह आहे. पण पहा, तो संदेह त्याची पातळी फार वेगळी आहे बरं. म्हणजे संदेह आपण पण करतो, पण आपल्या संदेहाची पातळी एकदम निकृष्ट आहे, कारण की फाउंडेशनच नाही आपल्या संदेहाला. असो, ठाकूर काय उत्तर देतात की अरे, जो त्रेतामध्ये राम झाला, जो द्वापरमध्ये कृष्ण झाला, तोच या शरीरामध्ये रामकृष्ण म्हणून आलेला आहे अवतार म्हणून, पण तुझ्या वेदांताच्या दृष्टीने नव्हे. कारण वेदांत अवताराला मानत नाही, सगळ्यांमध्येच ब्रह्म आहे असं वेदांत मानतो, असं ठाकूरांचं म्हणणं होतं. असो, मला जे तुमच्या पुढे मांडायचं आहे की ठाकूरांनी जे पहिल्या भेटीत इतक्या स्पष्टपणे सांगितलं, तर कुठेतरी त्यांच्यामध्ये हा किंतु तसा निर्माण झालेला नाही की जो किंतु तुमच्या आणि माझ्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि जरी मी जे दुसरं उदाहरण दिलं काशीपूरचं, ते किंतु जर आपण पुढे ठेवलं तर या सगळ्या किंतूंची पातळी फार वेगळी होती. का? कारण की तो आत्मतत्वाचा ऐकणारा श्रोता सुद्धा आश्चर्यकारक होता. त्याची पातळी फार वेगळी होती. त्याची पातळी का वेगळी होती त्याचा मी पुरावा सुद्धा तुमच्याकडे मांडू इच्छितो थोडक्यात. काय पुरावा त्याचा? की पहा, भगवान श्रीरामकृष्णांकडे जेव्हा नरेंद्रनाथ जायचे तर त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र सुद्धा जायचे, जे सगळे चांगल्या स्तराचे साधक होते. पण स्वामीजी सगळं कोणीच नव्हतं. म्हणजे त्यांचे कॉलेज मित्र म्हणतो बरं, मी त्यांचे त्यागी शिष्य म्हणत नाही. ब्रजेंद्रनाथ सी
विशेष करून त्याचा उल्लेख करू इच्छितो. कारण की परिवर्तित जीवनामध्ये हे फिलॉसॉफीचे फार मोठे प्राध्यापक झाले होते, स्वामीजींचे मित्र होते. आणि जेव्हा नरेंद्रनाथ आणि श्रीरामकृष्णांचं, भगवान श्रीरामकृष्णांचं जेव्हा संवाद व्हायचा तेव्हा बऱ्याचशा गोष्टी श्रीरामकृष्ण सांगायचे, पण ते ब्रजेंद्रनाथ सीला काही कळायचं नाही. लौकिक अर्थाने ते फार चांगले आणि निष्णात फिलॉसॉफीचे प्राध्यापक झाले होते आणि बरंच काही त्यांनी खूप काही वाचलं होतं. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे आत्मतत्व समजून घेण्याकरता जी एक विशिष्ट पातळी लागते, म्हणजे जी पातळी कदाचित लौकिक अर्थाने त्याचा काहीही अर्थ नसतो. म्हणजे आपण म्हणतो ना की हा मुलगा फार हुशार आहे, किंवा किती बघतो किती मोठे मोठे सायंटिस्ट आणि किती मोठे मोठे इंजिनियर, डॉक्टर काय काय सगळं मोठे मोठे कामं करतात, पण त्यांना आत्मतत्व हे मुळीच पटत नाही किंवा समजतच नाही. हे समजण्याकरता एक विशिष्ट पातळी लागते आणि ती पातळी स्वामीजींमध्ये होती आणि इतर लोकांमध्ये त्या पातळीपर्यंत कोणी पोहोचलेलं नव्हतं. तर ती पातळी जी नसते ते सांगण्याकरता इथे म्हणतात भगवान श्रीकृष्ण श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, की हे ऐकल्यानंतर सुद्धा अनेक जण याला जाणू शकत नाही, कारण की समजण्याची कॅपॅसिटी नाहीये. समजण्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे काय होतं, साधण्याला तो जोर येत नाही. साधण्याला जोर येत नाही तर मग काय, ही स्ट्रगल जरा जास्त होत असतं. याच ब्रजेंद्रनाथ सीलच्या अजून एक उदाहरण जे आपल्याकडे मांडू इच्छितो बंधू भगिनी, पण ते असं की अनेकदा काशीपूरची ही घटना पुन्हा नरेंद्रनाथ म्हणतात की ठाकूरांच्या एकेका वाक्यावरती टोपलभर ग्रंथ लिहिले जाऊ शकतात. हे वाक्य ऐकल्यानंतर तो ब्रजेंद्रनाथ सील, जो की लौकिक दृष्टीने फार बुद्धिमान होता, त्याने विचारलं तुला हे कसं काय सुचतं, आम्हाला का नाही सुचत. किंवा एका प्रकारचं तो त्यांना आव्हान देतो की सांगा बघू, ठाकूरांचे एखाद वाक्य तुम्ही मला सांगा, तर तुम्ही त्याच्यावरती काय तुम्ही असं इतके टोपलभर ग्रंथ लिहू शकता. तर स्वामीजी त्याला उलट चॅलेंज करतात की तू मला एखाद स्वामीजी ठाकूरांची काही एखादं वाक्य सांग, मी त्याच्यावरती तुला भाष्य करून दाखवतो. म्हणजे उलट चॅलेंज नरेंद्रनाथांनी केला की तू कोणते वाक्य सांग. म्हणजे हे सगळ्या गोष्टी नरेंद्रनाथांना सुचत होत्या, पण ब्रजेंद्रनाथ सीला का सुचत नव्हत्या, कारण की त्यांची ती पातळी नव्हती. आत्मतत्वाला घेऊन स्ट्रगल करत होते. श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, ऐकून सुद्धा गवसत नाही. आणि ब्रजेंद्रनाथ सील त्यांनाच का दोष द्यायचा. असे किती ठाकूरांकडे किती भक्त यायचे, सतत त्यांच्याकडे यायचे, ऐकायचे, थोडं बरं वाटायचं, याच्या पलीकडे काही नाही. का, कारण की म्हणजे पुन्हा त्या दोनच गोष्टी सांगू इच्छितो की एकतर विषय रस वाढलेला नव्हता किंवा ती पातळी नव्हती. म्हणून ही जी तिसरी ओळ आणि त्याच्याच नंतर लागली चौथ्या ओळमध्ये, म्हणजे तिसऱ्या ओळमध्ये भगवान कौतुक करतात. आश्चर्य बच्चैन मन्या शृणोती, याचे श्रोता सुद्धा आश्चर्यकारक आहे. म्हणजे पहिले कौतुक करतात आणि नंतर मुद्दाम थोडे हिणवतात का, आपल्याला उत्साह देण्याकरता, की ऐकून सुद्धा तुम्हाला हे तुम्ही जाणू शकत नाहीये. ऐकून सुद्धा तुम्ही जाणून घेत नाही म्हणजेच काय, की उठा उठा कामाला लागा आणि याच जन्मामध्ये जे काय ते पूर्ण करा, पुढचा जन्म नको. म्हणजेच काय, कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. कुठेतरी एक थोडा दुःख प्रगट करत आहे. आधी कौतुक करतात बरं, आधी शिव्या घातलेल्या नाहीये आपल्याला, आधी कौतुक केलेलं आहे. आणि नंतर काय म्हणतात, नंतर म्हणतात की श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, की ऐकल्यानंतर सुद्धा या आत्मतत्वाला कोणी जाणत नाही. कारण की या आत्मतत्वाला जाणण्याकरता एकतर साधारण बुद्धी काम करत नाही. आपण बघतोच तसं बघितलं तर आपले लाटू महाराज आणि अद्वैतानंदजी, लौकिक शिक्षण यांचं लाटू महाराजांचं नव्हतंच, ठाकूरांचंच नव्हतं लौकिक शिक्षण. मग काय, तर म्हणण्याचा अर्थ काय, श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, की ऐकल्यानंतर सुद्धा
काही लोकांना हे आत्मतत्व त्यांना ते जाणू शकत नाही. हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. ठरलेली वेळ सुद्धा संपलेली आहे. आपण आता आज इथेच थांबूया आणि पुढच्या सोमवारी पुन्हा आपली भेट होईलच. भगवद्गीतेवरती आपण याचा पुढचा श्लोक म्हणजे 30वा श्लोक त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. सोमवारी पुन्हा आपल्या सर्वांशी भेट होईलच अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार.